महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती। इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा पराभव। निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 5 तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची 2 मतं फुटली। शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा। अजितदादांच्या दमदाटी प्रकरणी मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा। फडणवीसांनी मागवला जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल। कुर्डूच्या सरपंचासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल। विरोधकांना राख झाल्याचं वाटलं तेव्हा फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर शरसंधान। स्वकीयांनीच फडणवीसांना अडचणीत आणलं। विरोधकांचा खोचक टोला। ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी छगन भुजबळांचा एल्गार। मराठा आरक्षणाच्या GR संदर्भात भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। GR वर विचार न केल्यास कोर्टात जाण्याचाही इशारा। राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा। राज ठाकरेंच्या महाविकास आघाडी समावेशाची त्रयस्थांशी चर्चा कशाला? मनसेचा काँग्रेसला सवाल। काठमांडूचे विद्यमान महापौर बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान। सूत्रांची माहिती, रॅपर ते राजकारणी असा राजकीय प्रवास। बालेन शाह नेपाळमधील तरुणाईचे रोल मॉडेल। आणि भारताशेजारील राष्ट्र अशांत। 2022 मध्ये श्रीलंकेत तख्तापालट। 2024 ला बांगलादेशात उठाव तर 2025 मध्ये नेपाळमध्ये झेनझी क्रांती।